भगवान बाबा मला शिंगणापूरला जायचं. कुणी पंढरपूरला जात, कुणी नाशिकला जात, कुणी काशीला जात, कुणी कुठं जात, कुणी कुठं जात, कुणी कुठं जात. मी म्हणलं आता शिंगणापूरला जाईन, पण मी शिळी घेतलेली शिळी. तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता शिळी कशाची घेतली, सण कवा घेतली. आम्ही कारखान्याला गेलतो आणि कारखान्याला गेल्यानंतर माझी जाऊ, माझा दीर, माझी सासू या सगळ्याला चुकून मी खुरवर सासवी आणि वाड्याचे पैसे लपून ठेवले. शिळी घेतली शिळी आणि शिळी घेतल्यावर राहिले वाहिलं. आता ती शिळी इथं ठेवू आणि मग पंढरपूरला शिंगणापूरला जाऊ तर माझी शिळी कोण जतन करील. माय तू करशील का, सांभाळशील का शिळी? ती म्हणते मी नाही सांभाळायची, मी नाही. बाई मी जाते शिंगणापुरा, माझी शिळी जतन करा. तुम्हा सांगते मी ऐका. आमच्या त्या सुधाकर महाराजाची माय बी आली बघा. तुम्ही करताल का शिळीचं? तर नाती म्हणते मी नाही बाया. तुम्हा सांगते मी ऐका आणि कोणाशी डाव देऊ नका. तुम्ही म्हणताल डाव कशाचा? अहो गाजग्याचा म्हण. या बघा मी लहानाची मोठी झाली, माझे कायाचे पांढरे झाले, दात पडलेत आणि बघा इतकी म्हातारी झाली मला अजून गजगे खेळा वाटत. तुम्हा सांगते मी ऐका, कोणाची डाव देऊ नका. जाऊ का मग? होय माय ए पारगावची पुरी जाऊ का ग बाई? जाते ग जाते शिंगणापुरा बाई मी जाते ग बाई मी जाते शिंगणापुरा, माझी शेळी जतन करा. बाई मी जाते जाते ग जाते जाते ग जाते शिंगणापुरा बाई मी. हो लाटणे आहे चुलीपाशी. ए माय मी बेल न ठेवलेले चुलीजवळ पोळ्या लाटायचं, ते सांभाळा बर का. तुम्ही म्हणता लाग इतका कशाला तुझा जीव त्या बेलण्यामध्ये आणि माझ्या दिवसाच्या पोळ्या करून लाटेल म्हणे आणि कशाने लाटेल म्हणून म्हणते. लाटणे आहे चुलीपाशी, तुम्ही रक्सावे सायासी. माझे सूप आहे नवे आणि ते तुम्ही कोणाशी न द्यावे. देताल बर का सूप लोकांना नाही तर. आणि मग चाव तुम्ही जर लोकांना सूप दिलं तर माझं सावडायचं झाल्यावर कसं करू. आणि म्हणून म्हणते जाते ग जाते शिंगणापुरा बाई मी. माझा खराटा आहे निका. थोडं थांबा थोडं थांबा, माझा खराटा आहे निका. ए दादा अरे दम की तुला इतका कसा दम निघा नाही. अरे असा उतावळा होऊ नकोसे. माझा खराटा आहे निक्का. झाडू झाडू त्याने काही लुटू नका बाई. खराट्यात इतका कशाला जीवन तुझा गुतलाय. हे बघा मला वाटतं मी मेले आणि जर मी मेले आणि माझं मड उचलून नेलं तर ती जागा झाडायला होईल म्हणून म्हणते जाते ग जाते शिंगणापुरा बाई मी. या बघा दादा तुम्ही ऐका माझं. कोणी आहे देवाला जावा पण जीव सगळा संसारात ठेवावा. संसारात जीव ठेवून भगवान बाबा तुम्हाला माहितच नाही अजून. अहो तुमचं लगीन झालं नाही तर भगवान बाबाला माहित नाही, विवेक दादाला माहित नाही. अजून सांगू का बाबा तुम्हाला बी माहिती नाही यातली मजा.
हा याच्यात लई मजा आहे. तुम्ही ए दादा ए भाई, नाही गुरुजीला माहित आहे त्यांची व्याज आमच्या सारखंच आहे त्यांचं बी. कृष्णा दादा आता लई नटून बसलास खुर्चीवर, पण लई अवघड रे. लोकांचं बघूनच सावध, लोकांचं बघूनच सावध. नाही तर हे बघा आमच्यासारखं गुतलं अर्धमन इकडं आणि अर्धमन तिकडं. माऊली तुम्ही केलं का? नाही का? माऊली म्हणते मला वेगळं विटायचं. या बघा गुतू नका, गुतू नका. पण शास्त्री बाबा सारखं, भीमसिंग बाबा सारखं, वामन भाऊ सारखं, भगवान बाबा सारखं राहा. नाही तर भगवान बाबा बोलत व्हायचा प्रयत्न करतात. जाते सिंगणापुरा भाई. शिवदास म्हणे आस, शेवटचं कडवं राहिले. शिवदास म्हणे आस, जित्या जीवी यमपास. माणसाच्या खऱ्या जीवाला यमपास कोणता असेल तर संसारात अडकणे, चित्त अडकून ठेवणे यालाच म्हणतात. माझा भारूड संपला, आता ते भारूड करतील. सर्वांना चान्स मिळेल, शांततेने ऐकून घेणे. विठ्ठल